नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण जुलै महिन्यातील चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण जवळजवळ 460 प्रश्न पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल तर तुम्हाला हे प्रश्न अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे, द वन क्रिकेट अँड माय लाईफ अँड मोर बुक चे लेखक कोण आहेत? उत्तर आहे ऑप्शन ए शिखर धवन। प्रश्न 2, नवीन आलेला स्टॉप क्लॉक नियम कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हा नियम क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे। उत्तर आहे ऑप्शन सी क्रिकेट। प्रश्न 3, ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट कोणी सुरू केले? उत्तर आहे ऑप्शन सी डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स। प्रश्न 4, भारताचे पहिले ग्रीन डेटा सेंटर कोठे स्थापन करण्यात आले आहे? उत्तर आहे ऑप्शन डी गाझियाबाद या ठिकाणी। प्रश्न 5, कोणत्या दोन देशांमध्ये शांतता करार झालेला आहे? उत्तर आहे ऑप्शन सी कांगो आणि रवांडा या दोन देशांमध्ये शांतता करार झालेला आहे। प्रश्न 6, कांगो आणि रवांडा यांच्यामध्ये कोणत्या ठिकाणी शांतता करार झालेला आहे? तर कांगो आणि रवांडा यांच्यामध्ये वॉशिंग्टन DC ऑप्शन बी या ठिकाणी शांतता करार झालेला आहे। प्रश्न 7, कोणत्या दोन देशाच्या मध्यस्थीने कांगो आणि रवांडा ने शांतता करारावर स्वाक्षरी केलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन ए अमेरिका आणि कतार या दोन देशाच्या मध्यस्थीने कांगो आणि रवांडा या देशाने काय केलेलं आहे? शांतता करारावर स्वाक्षरी केलेली आहे। प्रश्न 8, राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन डी निजामाबाद या ठिकाणी। प्रश्न 9, FIH वुमन्स प्रो लीग 2024-25 चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन बी जर्मनी या ठिकाणी। प्रश्न 10, निजामाबाद येथे राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन डी अमित शहा यांच्या हस्ते। प्रश्न 11, भारताचा पहिला ओव्हरपास वन्यजीव कॉरिडॉर कोणत्या एक्सप्रेसवर बनवण्यात आलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन सी दिल्ली मुंबई एक्सप्रेस। प्रश्न 12, राष्ट्रीय डॉक्टर दिन भारतात कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे ऑप्शन ए 1 जुलै। प्रश्न 13, आदि कर्मयोगी कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन डी आदिवासी मंत्रालयाने। प्रश्न 14, भारतीय तटरक्षक दलाने कोणत्या ठिकाणी अदम्य जलद पेट्रोल नौका समाविष्ट केली आहे? उत्तर आहे ऑप्शन बी गोवा। प्रश्न 15, गोस्टॅट्स मोबाईल ॲप्लिकेशन कोणी लॉन्च केले आहे? उत्तर आहे ऑप्शन ए NSO म्हणजेच राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने। प्रश्न 16, FIH वुमन्स प्रो लीग 2025 मध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे? उत्तर आहे ऑप्शन सी नेदरलँडने। प्रश्न 17, GST दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे ऑप्शन ए 1 जुलै। प्रश्न 18, US ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? उत्तर आहे ऑप्शन डी आयुष शेट्टी। प्रश्न 19, हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 मध्ये भारताची रँक कितवी आहे? उत्तर आहे ऑप्शन ए 3री। प्रश्न 20, CBDT चे चेअरमन कोण आहेत? त्यांचा कार्यकाळ 1 वर्ष वाढवण्यात आलेला आहे। उत्तर आहे ऑप्शन सी रवी अग्रवाल। प्रश्न 21, हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 बेस्ट युनिकॉर्न सिटी मध्ये बंगळूर कितव्या क्रमांकावर आहे? उत्तर आहे बंगळूर ऑप्शन बी 7व्या क्रमांकावर आहे। प्रश्न 22, हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर आहे ऑप्शन डी अमेरिका हा देश प्रथम क्रमांकावर आहे। प्रश्न 23, भारतात किती युनिकॉर्न कंपन्या आहेत? उत्तर आहे ऑप्शन सी 64 युनिकॉर्न कंपन्या भारतामध्ये आहेत। प्रश्न 24, हुरून रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? उत्तर आहे ऑप्शन बी चीन या देशामध्ये आहे। प्रश्न 25, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? उत्तर आहे ऑप्शन ए शुभांशु शुक्ला। प्रश्न 26, पहिला भारत आशियान क्रूझ संवाद कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन डी चेन्नई या ठिकाणी। प्रश्न 27, भारतीय खेळाडू आयुष शेट्टी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
त्याने US ओपन 2025चे विजेतेपद पटकावले आहे? उत्तर आहे ऑप्शन बी बॅडमिंटन. प्रश्न 28 सी शिप ऑब्झर्व्ह मिशन कोणाद्वारे करण्यात आलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन डी क्वाड QUAD द्वारे करण्यात आलेले आहे. प्रश्न 29 भारताने वर्ल्ड मिलिटरी शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले आहे? उत्तर आहे ऑप्शन सी कांस्य पदक जिंकलेले आहे. प्रश्न 30 वर्ल्ड मिलिटरी शूटिंग चॅम्पियनशिप 2025 कोठे आयोजित करण्यात आली होती? उत्तर आहे ऑप्शन ए नॉर्वे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. प्रश्न 31 कोणाच्या हस्ते रेल 1 ॲप लॉन्च करण्यात आलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन डी अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. प्रश्न 32 अश्विनी वैष्णव यांनी रेल 1 ॲप लॉन्च केले असून ते कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन बी रेल्वेशी संबंधित आहे हे ॲप. प्रश्न 33 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या ठिकाणी आयुष विद्यापीठाचे उद्घाटन केलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन ए गोरखपूर या ठिकाणी आयुष विद्यापीठाचे उद्घाटन केलेले आहे राष्ट्रपतींनी. प्रश्न 34 भारतीय नौसेनेत प्रोजेक्ट 17A अंतर्गत कोणत्या दुसऱ्या नौकेचा समावेश झालेला आहे? उत्तर आहे ऑप्शन सी INS उदयगिरी. प्रश्न 35 कोणत्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाना देशाचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन ए भारत. प्रश्न 36 संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशात देण्यात आलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन सी पाकिस्तान या देशास. प्रश्न 37 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? तर नरेंद्र मोदी यांना ऑप्शन बी घाना या देशाचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न 38 संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या महिन्यासाठी पाकिस्तानकडे देण्यात आलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन डी जुलै या महिन्यासाठी देण्यात आलेले आहे. प्रश्न 39 संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी पाकिस्तानला 193 देशांपैकी किती देशांनी पाठिंबा दिला आहे? उत्तर आहे ऑप्शन ए 182 देशांनी पाठिंबा दिलेला आहे. प्रश्न 40 घाना देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी भारताचे कितवे पंतप्रधान ठरलेले आहेत? उत्तर आहे ऑप्शन सी तिसरे पंतप्रधान ठरलेले आहेत घाना देशाला भेट देणारे. प्रश्न 41 कोणत्या राज्याचा तेगबीर सिंह जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरला आहे? उत्तर आहे ऑप्शन बी पंजाब. प्रश्न 42 पंजाब राज्यातील तेगबीर सिंह जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरला असून त्याने कोणत्या देशातील माउंट एल्ब्रस 18,510 पेक्षा जास्त फूट उंचीचे शिखर सर केलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन डी रशिया. प्रश्न 43 केंद्रीय मंत्रिमंडळाने खेलो भारत धोरण 2025 मंजुरी दिली असून ते कोणत्या वर्षाच्या क्रीडा धोरणांचे स्थान घेणार आहे? उत्तर आहे ऑप्शन ए 2001च्या. प्रश्न 44 भारतीय नौदलात दाखल झालेली INS उदगिरी नौका कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत बनवण्यात आलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन ए प्रोजेक्ट 17A. प्रश्न 45 INS उदगिरी नौका कोणत्या ठिकाणच्या माझगाव डॉक शिपयार्ड LTD द्वारे बनवण्यात आलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई. प्रश्न 46 मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॅल्युएशन इंडेक्समध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन बी केरळ या राज्याने. प्रश्न 47 मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॅल्युएशन इंडेक्स कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केले आहे? उत्तर आहे ऑप्शन डी पर्यावरण मंत्रालयाने. प्रश्न 48 मॅनेजमेंट इफेक्टिव्हनेस इव्हॅल्युएशन इंडेक्समध्ये केंद्रशासित प्रदेशात कोण प्रथम स्थानावर आहे? उत्तर आहे ऑप्शन सी चंदीगड. प्रश्न 49 मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? उत्तर आहे ऑप्शन बी बिहार या राज्याने सुरू केलेले आहे. प्रश्न 50 राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बाल विकास संस्थांचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे? तर राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बाल विकास संस्थाचे नाव बदलून सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला व बाल विकास संस्था ठेवण्यात आलेले आहे. उत्तर आहे ऑप्शन ए. प्रश्न 51 राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बाल विकास संस्थेची स्थापना कधी झाली? उत्तर आहे ऑप्शन डी 1966ला झालेली आहे या संस्थेची स्थापना. प्रश्न 52 भारताचा पहिला
फोटोनिक रडार कोणी विकसित केलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन बी DRDOने. प्रश्न 53. राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बाल विकास संस्थांचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे ऑप्शन डी नवी दिल्ली या ठिकाणी आहे. प्रश्न 54. बिहार राज्याने मुख्यमंत्री कलाकार पेन्शन योजना सुरू केली असून त्या अंतर्गत कलाकारांना महिन्याला किती हजार रुपये पेन्शन मिळणार आहे? उत्तर आहे ऑप्शन सी 3,000 रुपये पेन्शन मिळणार आहे. प्रश्न 55. बिहार राज्याने मुख्यमंत्री कलाकार पेन्शन योजना सुरू केली असून त्याची पात्रता कमीत कमी किती वय आहे? उत्तर आहे ऑप्शन ए 50 वय आहे. प्रश्न 56. WHOने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त घोषित केले आहे? तर WHOने सुरिनाम ऑप्शन डी सुरिनाम या देशाला मलेरिया मुक्त घोषित केलेले आहे. प्रश्न 57. कोणत्या देशाने हवामान बदल निरीक्षण करणारा उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन बी जपान. प्रश्न 58. सुरिनाम WHO द्वारा मलेरिया मुक्त प्रमाणपत्र भेटणारा कितवा देश ठरलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन ए 46वा देश ठरलेला आहे. प्रश्न 59. अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे ऑप्शन सी 4 जुलैला. प्रश्न 60. जपानने कोणता हवामान निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित केला आहे? उत्तर आहे गोसॅट GW ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न 61. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत किती देशाचा पुरस्कार मिळालेला आहे? उत्तर आहे ऑप्शन सी 24 देशांचा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना आतापर्यंत भेटलेला आहे. प्रश्न 62. हॉलिवूड वॉक ऑफ फेम स्टार सन्मान मिळवणारी पहिली भारतीय कोण ठरलेले? उत्तर आहे ऑप्शन बी दीपिका पदुकोण. प्रश्न 63. 4 जुलै रोजी कोणत्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो? उत्तर आहे ऑप्शन डी अमेरिका या देशाचा स्वातंत्र्य दिन 4 जुलैला साजरा केला जातो. प्रश्न 64. प्रयोगशाळेत मानवी DNA बनवण्याचा प्रयोग प्रथमच कोणत्या देशात होत आहे? उत्तर आहे ऑप्शन ए इंग्लंड या देशामध्ये प्रथमच प्रयोगशाळेत मानवी DNA बनवण्याचा प्रयोग होत आहे. प्रश्न 65. आशिया चषक हॉकी 2025चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? उत्तर आहे ऑप्शन सी बिहार या राज्यामध्ये करण्यात येणार आहे. प्रश्न 66. कोणत्या देशात 130 वर्षात पहिल्या 6 महिन्यात सर्वात कमी पावसाची नोंद झालेली आहे? उत्तर आहे ऑप्शन बी जर्मनी या देशामध्ये 130 वर्षात पहिल्या 6 महिन्यात सर्वात कमी पावसाची नोंद झालेली आहे. प्रश्न 67. आशिया चषक हॉकी 2025चे आयोजन बिहार राज्यात कोणत्या कालावधीत करण्यात येणार आहे? उत्तर आहे ऑप्शन डी 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे. प्रश्न 68. शुभमन गिल कसोटी द्विशतक झळकवणारा कितवा भारतीय कर्णधार ठरलेला आहे? उत्तर आहे शुभमन गिल हा कसोटी द्विशतक झळकवणारा 6वा भारतीय कर्णधार ठरलेला आहे. उत्तर आहे ऑप्शन डी. प्रश्न 69. खालीलपैकी कोण सेना देशांमध्ये द्विशतक झळकवणारा पहिला आशियाई कर्णधार ठरलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन ए शुभमन गिल. प्रश्न 70. भारत आणि घाना देशांमध्ये किती सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत? उत्तर आहे ऑप्शन डी 4. प्रश्न 71. देशातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठाचे भूमिपूजन कोणत्या राज्यात झालेले आहे? उत्तर आहे ऑप्शन ए गुजरात या राज्यामध्ये. प्रश्न 72. देशातील पहिल्या राष्ट्रीय सहकार विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आलेले? उत्तर आहे ऑप्शन सी त्रिभुवनदास किशीबाई पटेल यांचे नाव देण्यात आलेले आहे. प्रश्न 73. कोणत्या देशाने बिग ब्युटिफुल विधेयक मंजूर केलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका या देशाने बिग ब्युटिफुल विधेयक मंजूर केलेले आहे. प्रश्न 74. देशातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठ गुजरातमध्ये किती एकरमध्ये होणार आहे? उत्तर आहे ऑप्शन डी 125 एकरमध्ये हे बिग ब्युटिफुल देशातील पहिल्या सहकार विद्यापीठ कुठे गुजरातमध्ये 125 एकरमध्ये होणार आहे. प्रश्न 75. NC क्लासिक भालाफेक स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन सी नीरज चोप्राने. प्रश्न 76. कसोटी क्रिकेटमध्ये दोन्ही डावात शतक झळकवणारा शुभमन गिल कितवा भारतीय कर्णधार ठरलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन बी 3रा. प्रश्न 77. एका कसोटीत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज कोण ठरलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन ए शुभमन गिल.
प्रश्न 78 19 वर्षाखालील वन डे क्रिकेट स्पर्धेत सर्वात कमी चेंडूत शतक झळकावणारा फलंदाज कोण ठरलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन डी वैभव सूर्यवंशी. प्रश्न 79 भारताचे पहिले तृतीयपंथीय क्लिनिक कुठे सुरू झालेले आहे? उत्तर आहे ऑप्शन बी हैदराबाद या ठिकाणी. प्रश्न 80 वैभव सूर्यवंशी 19 वर्षाखालील वन डे क्रिकेट स्पर्धेत सर्वात कमी चेंडूत झळकवणारा कितवा फलंदाज ठरलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन डी 52वा. प्रश्न 81 भारताचे पहिले तृतीयपंथीय क्लिनिक हैदराबाद येथे असून त्याचे नाव काय आहे? उत्तर आहे ऑप्शन सी सबरंग. प्रश्न 82 भारताचे पहिले ट्रान्सजेंडर क्लिनिक हैदराबाद येथे कोणाच्या मदतीने सुरू करण्यात आलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन ए टाटा समूहाच्या मदतीने. प्रश्न 83 कॉमनवेल्थ यूथ पीस अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड झालेली आहे? उत्तर आहे ऑप्शन डी सुकन्या सोनोवाल यांची निवड झालेली आहे. प्रश्न 84 कोणत्या वर्षासाठी सुकन्या सोनोवाल यांची कॉमनवेल्थ यूथ पीस अँबॅसेडर म्हणून निवड झालेली आहे? उत्तर आहे ऑप्शन बी 2025 ते 27 या दरम्यान. प्रश्न 85 नीरज चोप्राने बेंगळुरू येथे आयोजित NC क्लासिक भालाफेक स्पर्धेत किती मीटर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन ए 86.18 मीटर. प्रश्न 86 CA फायनल परीक्षेत देशात कोण प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? कोणी? उत्तर आहे ऑप्शन सी राजन काब्रा याने CAच्या फायनल परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. प्रश्न 87 कोणत्या ठिकाणचा राजन काब्रा CA परीक्षेत पहिला आलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन ए छत्रपती संभाजीनगर. प्रश्न 88 अमेरिका पार्टी या राजकीय पक्षाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे ऑप्शन सी एलॉन मस्क यांनी केलेले आहे. प्रश्न 89 दुसऱ्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धा कोठे होत आहेत? उत्तर आहे ऑप्शन बी अस्ताना या ठिकाणी. प्रश्न 90 एलॉन मस्क यांनी कोणत्या राजकीय पक्षाची स्थापना केलेली आहे? उत्तर आहे ऑप्शन डी अमेरिका पार्टी या पक्षाची स्थापना केलेली आहे. प्रश्न 91 वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार भारत जगात कितवा सर्वात जास्त समानता असलेला देश ठरलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन डी ऑप्शन ए चौथा देश ठरलेला आहे. प्रश्न 92 वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार जगात सर्वात कमी असमानता असलेला देश कोणता आहे? उत्तर आहे ऑप्शन सी स्लोव्हाकिया हा देश आहे. प्रश्न 93 वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार जगात सर्वात जास्त उत्पन्न असमानता असलेला देश कोणता आहे? उत्तर आहे ऑप्शन बी दक्षिण आफ्रिका. प्रश्न 94 जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या साक्षीने किती किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन डी 54 वजनी गटात सुवर्णपदक जिंकलेले आहे साक्षीने. प्रश्न 95 इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे क्रिकेट मैदानावर कसोटी सामना जिंकणारा पहिला आशियाई देश कोणता ठरलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन ए भारत. प्रश्न 96 विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या इतिहासात 100 विजय मिळवणारा नोवाक जोकोविच जगातील कितवा खेळाडू ठरलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन सी तिसरा खेळाडू. प्रश्न 97 17वी ब्रिक्स शिखर परिषद कोठे होत आहे? उत्तर आहे ऑप्शन डी ब्राझील या ठिकाणी. प्रश्न 98 आसाम राज्यात शोध लागलेली नवीन प्रजाती गर्शिनिया कुसुमाई काय आहे? उत्तर आहे ऑप्शन ए हे एक झाड आहे. प्रश्न 99 भारताची पहिली खाजगी उपग्रह ब्रॉडबँड सेवा कोण सुरू करणार आहे? उत्तर आहे ऑप्शन सी अनंत टेक्नॉलॉजी सुरू करणार आहे. प्रश्न 100 गर्शिनिया कुसुमाई फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या झाडाची नवीन प्रजातीचा शोध कोणत्या राज्यात लागलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन बी आसाम या राज्यामध्ये लागलेला आहे. प्रश्न 101 अनंत टेक्नॉलॉजीचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर आहे ऑप्शन डी हैदराबाद या ठिकाणी. प्रश्न 101 भारताची पहिली खाजगी उपग्रह ब्रॉडबँड कधी सुरू होण्याची शक्यता आहे? उत्तर आहे ऑप्शन सी 2028ला. प्रश्न 102 किती वर्षानंतर भारतीय पंतप्रधानांनी अर्जेंटिना देशाला भेट दिलेली आहे? उत्तर आहे ऑप्शन बी 57 वर्षानंतर भारतीय पंतप्रधानांनी अर्जेंटिना या देशाला भेट दिलेली आहे. प्रश्न 102 खालीलपैकी कोणाला ब्युनस आयर्स शहराची सिम्बॉलिक की देऊन सन्मानित करण्यात आलेले? उत्तर आहे ऑप्शन ए नरेंद्र मोदी यांना.
प्रश्न 102 जेनिफर सायमन्स यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती निवड झालेली आहे? उत्तर आहे ऑप्शन डी सुरिनाम या देशाच्या पदी निवड झालेली आहे. प्रश्न 103 भारताचे पंतप्रधान यांनी 57 वर्षानंतर प्रथम कोणत्या देशाचा दौरा केलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन बी अर्जेंटिना या देशाचा दौरा केलेला आहे. प्रश्न 104 सुरिनाम देशाच्या पहिला महिला राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झालेली आहे? उत्तर आहे ऑप्शन डी जेनिफर सायमन्स यांची निवड झालेली आहे. प्रश्न 105 मेडमॅक्स कोणी सुरू केले होते? उत्तर आहे ऑप्शन सी NCBने. प्रश्न 106 जनसुरक्षा संतुष्टी अभियान कोणत्या राज्याने सुरू केलेले आहे? तर जनसुरक्षा संतुष्टी अभियान गुजरात या राज्याने सुरू केलेले आहे. उत्तर आहे ऑप्शन ए गुजरात. प्रश्न 107 गुजरातमध्ये जनसुरक्षा संतुष्टी अभियान कोणत्या कालावधीत राबवण्यात येणार आहे? उत्तर आहे ऑप्शन डी 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये राबवण्यात येणार आहे. प्रश्न 108 FIDE वुमन्स वर्ल्ड कप 2025 का आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? तर फिडे या वुमन्स वर्ल्ड कपचे 2025चे आयोजन ऑप्शन बी जॉर्जिया या ठिकाणी करण्यात येणार आहे. प्रश्न 109 मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना कोणत्या राज्याने सुरू केलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश या राज्याने सुरू केलेले आहे. प्रश्न 110 फिडे वुमन्स वर्ल्ड कप 2025चे जॉर्जियामध्ये कोणत्या कालावधीत आयोजन करण्यात आलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन सी 5 जुलै ते 29 जुलै या कालावधीत आयोजन करण्यात आलेले आहे. प्रश्न 111 जगातील पहिल्या क्रमांकाचा तेलसंपन्न देश कोणता आहे? उत्तर आहे ऑप्शन ए व्हेनेझुएला. प्रश्न 112 ICCचे नवे CEO कोण बनले आहेत? उत्तर आहे ऑप्शन सी संजोग गुप्ता ICCचे नवे CEO बनलेले आहेत. प्रश्न 113 PDS अंतर्गत कोणत्या राज्याने घरोघरी जाऊन सामान पोहोचवणे सुरू केलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन बी तमिळनाडू या राज्याने. प्रश्न 114 संजोग गुप्ता ICCचे कितवे CEO बनलेले आहेत? तर ICCचे हे ऑप्शन डी 7वे CEO बनलेले आहेत. हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. प्रश्न 114 वियान मुल्डर कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा दक्षिण आफ्रिकेचा कितवा फलंदाज ठरलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन ए दुसरा. प्रश्न 115 AFC महिला आशिया चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा 2026 कुठे आयोजित करण्यात येणार आहे? उत्तर आहे ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया या ठिकाणी. प्रश्न 116 वियान मुल्डर कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक करणारा कोणत्या देशाचा दुसरा फलंदाज ठरलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन सी दक्षिण आफ्रिकेचा. प्रश्न 117 संजोग गुप्ता ICCचे कितवे भारतीय CEO बनलेले आहेत? उत्तर आहे ऑप्शन डी दुसरे. प्रश्न 118 पंडित दीनदयाल उपाध्याय गरीबमुक्त गाव योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? उत्तर आहे ऑप्शन डी राजस्थान या राज्याने. प्रश्न 119 भारताची पहिली UPI संचलित बँक कोठे सुरू करण्यात आलेले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन ए बंगळुरू या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. प्रश्न 120 कोणत्या कंपनीद्वारा बेंगळुरू येथे भारताची पहिली UPI संचलित बँक सुरू करण्यात आलेली आहे? उत्तर आहे ऑप्शन सी स्लिक्स. प्रश्न 121 आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने किती पदक जिंकलेले आहेत? उत्तर आहे ऑप्शन बी 9 पदक जिंकलेले आहेत. प्रश्न 122 ब्रिक्स शिखर परिषद 2026चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? उत्तर आहे ऑप्शन डी भारत या देशामध्ये करण्यात येणार आहे. प्रश्न 123 आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? उत्तर आहे ऑप्शन सी दुसऱ्या स्थानावर. प्रश्न 124 आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने किती सुवर्ण पदके जिंकलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन बी 3 पदके जिंकलेले आहे सुवर्ण. प्रश्न 125 आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप 2025चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? तर हे करण्यात आलेले आहे ऑप्शन ए चीन या ठिकाणी. प्रश्न 126 आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप 2025 मध्ये चीन सर्वाधिक किती पदके जिंकलेले आहेत? उत्तर आहे चीनने एकूण 17 पदके सर्वाधिक जिंकलेले आहेत. ऑप्शन डी बरोबर. प्रश्न 127 कोणते देश न्यू डेव्हलपमेंट बँकचे सदस्य बनलेले आहेत? उत्तर आहे ऑप्शन बी कोलंबिया आणि उझबेकिस्तान. प्रश्न 128 न्यू डेव्हलपमेंट बँकचे सदस्य किती झाले आहेत? उत्तर आहे ऑप्शन डी 11 सदस्य झालेले आहेत.
प्रश्न 29 ऑर्गनायझेशन ऑफ द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्सची आशियाई क्षेत्रीय बैठक कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? उत्तर आहे ऑप्शन सी नवी दिल्ली या ठिकाणी. प्रश्न 130 ऑर्गनायझेशन ऑफ द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स कितवी आशियाई क्षेत्रीय बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेले? उत्तर आहे ऑप्शन ए 23वी. प्रश्न 131 गिनी इंडेक्स 2025 कोणी जारी केलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन डी वर्ल्ड बँकेने. प्रश्न 132 कोणत्या राज्याने सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिक महिलांना 35% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन बी बिहार या राज्याने. प्रश्न 133 देशातील पहिला नॅशनल बायो बँकचे उद्घाटन कुठे करण्यात आलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन ए नवी दिल्ली या ठिकाणी. प्रश्न 134 नवी दिल्ली येथे नॅशनल बायो बँकचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. प्रश्न 135 रेशन वितरणासाठी आधार आधारित चेहरा ओळख प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले? उत्तर आहे ऑप्शन ए हिमाचल प्रदेश ठरलेले आहे. प्रश्न 136 कोणत्या राज्यातील अरवली टेकड्यांमध्ये आशियातील सर्वात मोठा जंगल सफारी प्रकल्प उभारण्यात आलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन सी हरियाणा. प्रश्न 137 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ सदर्न क्रॉस या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन बी ब्राझील या देशाच्या. प्रश्न 138 जगातील किती देशांवर वाढीव आयात शुल्क टॅरिफ लावण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले? उत्तर आहे ऑप्शन डी 14 देशांवर. प्रश्न 139 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत किती आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत? उत्तर आहे ऑप्शन ए 26 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. प्रश्न 140 श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त किती रुपयाचे नाणे जारी करण्यात आलेले? उत्तर आहे ऑप्शन सी 125 रुपयाचे नाणे श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त जारी करण्यात आलेले आहे. प्रश्न 141 21वी वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा कोणत्या देशात पार पडलेली आहे? तर 21वी वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा अमेरिका या देशामध्ये पार पडलेले? उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका. प्रश्न 141 21व्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या रवींद्र साळवे यांनी कोणत्या प्रकारात सुवर्णपदक जिंकलेले? उत्तर आहे ऑप्शन डी पॉवर लिफ्टिंग या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत म्हणजे 21व्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या रवींद्र साळवे यांनी पॉवर लिफ्टिंग या प्रकारात सुवर्णपदक जिंकलेले आहे. प्रश्न 42 30 जून ते 8 जुलै दरम्यान कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा पार पडली? उत्तर आहे ऑप्शन डी बंगळुरू या ठिकाणी. प्रश्न 143 दानस नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे? उत्तर आहे ऑप्शन ए तैवान या देशामध्ये दानस नावाचे चक्रीवादळ आलेले आहे. प्रश्न 144 शास्त्रज्ञ नुकताच शोध लावलेला 3I ॲटलास काय आहे? उत्तर आहे ऑप्शन सी इंटरसेप्टर ऑब्जेक्ट. प्रश्न 145 राजस्थान सरकारने पंडित दीनदयाळ उपाध्याय गरीब मुक्त योजना सुरू केली असून त्या अंतर्गत BPL कुटुंबियांना किती लाखांची मदत करण्यात येणार आहे? उत्तर आहे ऑप्शन बी 1 लाखांची मदत करण्यात येणार आहे. प्रश्न 146 कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी नुकताच 3I ॲटलास तिसऱ्या इंटरस्टेलर ऑब्जेक्टचा शोध लावलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन डी चिली या देशातील. प्रश्न 147 तैवान देशात कोणते चक्रीवादळ आलेले? उत्तर आहे ऑप्शन सी दानस नावाचे चक्रीवादळ तैवान या देशात आलेले. प्रश्न 148 16व्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिप कोठे आयोजन करण्यात आलेले? उत्तर आहे ऑप्शन बी कझाकिस्तान या ठिकाणी. प्रश्न 149 कोणत्या कालावधीत कझाकिस्तान मध्ये 16व्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये आयोजन करण्यात आले? उत्तर आहे ऑप्शन ए 16 ते 30 ऑगस्ट या दरम्यान. प्रश्न 150
आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपचे आयोजन दर किती वर्षाला करण्यात येते? उत्तर आहे ऑप्शन डी, दर 4 वर्षाला करण्यात येते. प्रश्न 151. सुपर युनायटेड रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा 2025 मध्ये भारताच्या डी गुकेशने कितवे स्थान पटकावलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, तिसरे स्थान पटकावलेले आहे डी गुकेशने. प्रश्न 151. मुंबई शेअर बाजार स्थापनेला किती वर्ष पूर्ण झालेले आहेत? उत्तर आहे ऑप्शन डी, 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत. प्रश्न 152. सुपर युनायटेड रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा 2025चे विजेतेपद कोणी जिंकलेले? उत्तर आहे ऑप्शन सी, मॅग्नस कार्लसन यांनी जिंकलेले आहे. प्रश्न 153. सुपर युनायटेड रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा 2025चे आयोजन कोठे करण्यात आलेले? उत्तर आहे ऑप्शन ए, क्रोएशिया या ठिकाणी करण्यात आलेले आहे. प्रश्न 154. परख या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेमार्फत केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणमध्ये महाराष्ट्राने देशात कितवे स्थान पटकावलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, 8वे स्थान पटकावलेले आहे. प्रश्न 155. परख या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेमार्फत केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणमध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, पंजाब. प्रश्न 156. परख या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेमार्फत केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षण मध्ये सर्व इयत्तेत कोणत्या जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन ए, कोल्हापूर या जिल्ह्यातील. प्रश्न 157. मुंबईतील कर्नाक पुलाचे नाव बदलून काय देण्यात आलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, सिंदूर हे नाव देण्यात आलेले आहे कर्नाक या पुलाला. प्रश्न 158. कोणत्या राज्यातील बोलपूर आदिवासी भागात हूल दिवस साजरा करण्यात येतो? उत्तर आहे ऑप्शन ए, पश्चिम बंगाल या राज्यात बोलपूर आदिवासी भागात हूल हा दिवस साजरा करण्यात येतो. प्रश्न 159. कोणत्या ठिकाणच्या कर्नाक पुलाचे नाव बदलून सिंदूर ठेवण्यात आलेले? उत्तर आहे ऑप्शन सी, मुंबईमधील कर्नाक पुलाचे नाव बदलून सिंदूर ठेवण्यात आलेले आहे. प्रश्न 160. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा कितवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, 27वा पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न 161. भारत आणि नामिबिया यांच्यात संरक्षण कृषीसह किती करार करण्यात आलेले? उत्तर आहे ऑप्शन डी, 4 करार करण्यात आलेले. प्रश्न 162. इंडियन ओपन ॲथलेटिक्स स्पर्धा कोठे होणार आहे? उत्तर आहे ऑप्शन ए, पुणे या ठिकाणी होणार आहे. प्रश्न 163. ICC कसोटी फलंदाजी क्रमवारीत कोण प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, हॅरी ब्रूक ICC कसोटी फलंदाजी क्रमवारीत प्रथम क्रमांकावर आहे. प्रश्न 164. ICC कसोटी गोलंदाजी क्रमवारीत कोण प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, जसप्रीत बुमराह. प्रश्न 165. महाराष्ट्रात एकूण किती नद्या प्रदूषित आहेत? उत्तर आहे ऑप्शन डी, 56 नद्या महाराष्ट्रामध्ये एकूण प्रदूषित आहेत. प्रश्न 166. ICC कसोटी फलंदाजी क्रमवारीत भारताच्या शुभमन गिलने कितव्या स्थानावर झेप घेतलेले? उत्तर आहे ऑप्शन डी, 6व्या स्थानावर झेप घेतलेले शुभमन गिल याने. प्रश्न 167. भारताचे मत्स्य उत्पादन 11व्या वर्षात दुप्पट होऊन किती लाख टनावर गेलेले? उत्तर आहे ऑप्शन ए, 195 लाख टनावर गेलेले आहे. प्रश्न 168. केंद्र सरकारच्या मॉडेल सौर ग्राम योजनेत महाराष्ट्रातील किती गावांचा समावेश आहे? उत्तर आहे महाराष्ट्रातील ऑप्शन डी, 63 गावांचा समावेश आहे. प्रश्न 169. जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे ऑप्शन ए, 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात येतो. प्रश्न 170. जा माता अभ्यास भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे? तर जा माता अभ्यास भारत आणि जपान या देशामध्ये करण्यात आलेला आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न 171. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन UNDPने कधी घोषित केलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, 1989ला 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन UNDPने घोषित केलेला होता. प्रश्न 172. भारत आणि जपान यांच्यात कोणत्या ठिकाणी जा माता अभ्यास आयोजित करण्यात आलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, चेन्नई या ठिकाणी. प्रश्न 173. कलादान प्रोजेक्ट भारत आणि कोणत्या देशाची योजना आहे? तर ही योजना भारत आणि म्यानमार या देशाची आहे. प्रश्न 174. 21व्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने कितवे स्थान पटकावलेले आहे? तर 21व्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने ऑप्शन बी, 3रे स्थान पटकावलेले आहे. प्रश्न 175. भारताने ब्राझील सोबत किती वर्षापर्यंत आपला व्यापार 20 मिलियन
डॉलर्स वाढवण्याचे ध्येय ठेवलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन ए 2030 पर्यंत. प्रश्न 176. 21व्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकलेले? उत्तर आहे ऑप्शन डी 558 पदके जिंकलेले आहेत. प्रश्न 177. कोणता संघ IPL मधील सर्वाधिक मौल्यवान फ्रँचायझी ठरलेले? उत्तर आहे ऑप्शन बी RCB. प्रश्न 178. 21व्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत USA ने सर्वाधिक किती पदके जिंकली? उत्तर आहे ऑप्शन डी 1354 पदके जिंकलेले आहेत USA ने. प्रश्न 179. 21व्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने किती सुवर्ण पदके जिंकलेले? उत्तर आहे ऑप्शन सी 280 पदके जिंकलेले. प्रश्न 180. भारताने कोणत्या देशासोबत 2030 पर्यंत आपला व्यापार $20 बिलियन वाढवण्याचे ध्येय ठरवले? उत्तर आहे ऑप्शन ए ब्राझील सोबत. प्रश्न 181. वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे भारतात कोणत्या वर्षी आयोजन करण्यात येणार आहे? उत्तर आहे ऑप्शन डी 2029 मध्ये वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे भारतात आयोजन करण्यात येणार आहे. प्रश्न 182. इस्रो भारताचे सर्वात मोठे दुसरे अवकाश केंद्र कोणत्या राज्यात उभारणार आहे? उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात या राज्यामध्ये. प्रश्न 183. कलात्मक जिम्नॅस्टिक वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025चे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? तर कलात्मक जिम्नॅस्टिक वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025चे आयोजन ऑप्शन ए इंडोनेशिया या ठिकाणी करण्यात येणार आहे. प्रश्न 184. वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स स्पर्धेचे भारतात 2029 मध्ये कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? उत्तर आहे ऑप्शन सी अहमदाबाद या ठिकाणी करण्यात येणार आहे. प्रश्न 185. 11व्या इंडिया मका शिखर परिषदेचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? उत्तर आहे ऑप्शन ए नवी दिल्ली या ठिकाणी. प्रश्न 186. 11व्या इंडिया मका शिखर परिषदेचे उद्घाटन नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते पार पडले? उत्तर आहे ऑप्शन सी शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते 11व्या इंडिया मका शिखर परिषदेचे उद्घाटन दिल्ली या ठिकाणी पार पडलेले आहे. प्रश्न 187. जनसुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र कितवे राज्य ठरलेले? उत्तर आहे ऑप्शन बी 5वे राज्य ठरलेले. प्रश्न 188. भारताने कोणत्या वर्षापर्यंत मेस प्रोडक्शन 80 मिलियन टन वर नेण्याचे लक्ष्य ठेवलेले? उत्तर आहे ऑप्शन डी 2047 पर्यंत. प्रश्न 189. युरोझोनचा 21वा सदस्य कोण होणार आहे? उत्तर आहे ऑप्शन ए बल्गेरिया हा देश होणार आहे. प्रश्न 190. बल्गेरिया युरोझोनचा 1 जानेवारी 2026 पासून कितवा सदस्य होणार आहे? उत्तर आहे ऑप्शन सी 21वा सदस्य होणार आहे. प्रश्न 191. हुल कंपनीच्या पहिल्या महिला MD आणि CEO कोण बनलेले आहेत? उत्तर आहे ऑप्शन बी प्रिया नागर या हुल कंपनीच्या पहिल्या महिला MD आणि CEO बनलेले आहेत. प्रश्न 192. कोणत्या राज्याने गणेश उत्सव राज्य उत्सव म्हणून घोषित केलेला? उत्तर आहे ऑप्शन डी महाराष्ट्र. प्रश्न 193. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत किती देशांच्या संसदेत भाषण केलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन डी 17 देशांच्या संसदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलेले आहे. प्रश्न क्रमांक 194. केरेज रिपोर्टनुसार भारतात जगातील किती टक्के रेअर अर्थ एलिमेंट्सचे भांडार आहे? उत्तर आहे ऑप्शन ए 8%. प्रश्न 195. भारतीय महिला क्रिकेट संघाने किती वर्षानंतर इंग्लंडमध्ये T20 जिंकलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन सी 19 वर्षानंतर. प्रश्न 196. कॅरेज रिपोर्टनुसार रेअर अर्थ एलिमेंट्सचे भांडार जगात सर्वाधिक कोणत्या देशात आहे? उत्तर आहे ऑप्शन बी चीन या देशात आहे सर्वाधिक. प्रश्न 197. भारताच्या पहिल्या डायव्हिंग सपोर्ट शिपचे नाव काय आहे? उत्तर आहे ऑप्शन डी INS निस्टार. प्रश्न 198. भारताच्या पहिल्या स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट शिप INS निस्टार चे लोकार्पण कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? उत्तर आहे ऑप्शन सी विशाखापट्टणम या ठिकाणी. प्रश्न 199. कॅरेज रिपोर्ट रेअर अर्थ एलिमेंट्सचे भांडार जगातील सर्वात चीनमध्ये किती टक्के आहे? उत्तर आहे ऑप्शन बी 49%.
प्रश्न 200, भारताच्या पहिल्या स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट INS निस्तारचे भांडाचे लांबी किती मीटर आहे? उत्तर आहे ऑप्शन ए 118 मीटर आहे लांबी. प्रश्न 201, $4 ट्रिलियन बाजार मूल्यापर्यंत पोहोचणारी जगातील पहिली कंपनी कोणती ठरलेली आहे? उत्तर आहे ऑप्शन डी NVIDIA ही कंपनी $4 ट्रिलियन बाजार मूल्यापर्यंत पोहोचणारी जगातील पहिली कंपनी ठरलेली आहे. 202, कोणत्या देशाची कंपनी NVIDIA $4 ट्रिलियन बाजार मूल्यापर्यंत पोहोचणारी जगातील पहिली कंपनी ठरलेली आहे? उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका या देशाची कंपनी आहे. प्रश्न 201, न्यूबॉर्न बेबीसाठी कोणत्या देशाने मलेरियावरील पहिल्या औषधाला मंजूर दिलेले? उत्तर आहे ऑप्शन डी स्वित्झर्लंड या देशाने. प्रश्न 202, क्रूझ भारत मिशनमध्ये सामील होणारे देशातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे ऑप्शन सी गुजरात. प्रश्न 203, मुख्यमंत्री सेहत योजना कोणत्या राज्याने सुरू केलेले? उत्तर आहे ऑप्शन ए पंजाब या राज्याने सुरू केलेले. प्रश्न 204, भारताच्या पहिल्या स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट शिप INS निस्तारचे वजन किती टन आहे? उत्तर आहे ऑप्शन डी 10,000 टन आहे. प्रश्न 205, मेसेजिंग ॲप बीटचॅट कोणी लॉन्च केलेलं आहे? तर हे ॲप ऑप्शन बी जॅक डॉर्सी यांनी लॉन्च केलेलं आहे. प्रश्न 206, मानव आणि हत्ती संघर्ष मिटवण्यासाठी कोणत्या राज्याने गजमित्र उपक्रम सुरू केलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन ए आसाम या राज्याने. प्रश्न 207, फिफा रँकिंगमध्ये भारतीय पुरुष फुटबॉल संघाची रँक कितवी आहे? उत्तर आहे ऑप्शन सी 133वी. प्रश्न 208, फिफा रँकिंगमध्ये कोणत्या देशाचा फुटबॉल संघ प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर आहे ऑप्शन ए अर्जेंटिना या देशाचा. प्रश्न 209, UPI सेवा लागू करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता ठरलेला आहे? उत्तर ऑप्शन सी नामिबिया. प्रश्न 210, राष्ट्रीय आदिवासी शिक्षण संस्थेद्वारे कोणाच्या मदतीने तलाश कार्यक्रम सुरू केलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन बी UNICEF द्वारे राष्ट्रीय आदिवासी शिक्षण संस्थेद्वारे तलाश हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. प्रश्न 211, भरोसा नामक उपक्रम कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने सुरू केलेला आहे? उत्तर ऑप्शन डी जम्मू आणि काश्मीर. प्रश्न 212, शूटिंग वर्ल्ड कप 2027 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? उत्तर ऑप्शन ए भारत या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. प्रश्न 213, कोणत्या राज्याने बनावट साधू विरोधात ऑपरेशन कालनेमी सुरू केलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन सी उत्तराखंड या राज्याने बनावट साधू विरोधात ऑपरेशन कालनेमी सुरू केलेले आहे. प्रश्न 214, छत्रपती शिवाजी महाराजांची किती किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले आहे? तर उत्तर आहे ऑप्शन सी 12 किल्ले. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे 12 किल्ले आहेत तर ते युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले आहेत. प्रश्न 215, कोणता भारतीय गोलंदाज कसोटीमध्ये विदेशात सर्वाधिक वेळा 5 विकेट घेणारा गोलंदाज ठरलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन डी जसप्रीत बुमराह. प्रश्न 216, जसप्रीत बुमराह कसोटीत विदेशात सर्वाधिक किती वेळा 5 विकेट घेणारा गोलंदाज ठरलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन डी 13 वेळा 5 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरलेला आहे. प्रश्न 217, इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज कोण ठरला? उत्तर आहे ऑप्शन ए ऋषभ पंत. प्रश्न 218, विदेशात सर्वाधिक वेळा 50हून अधिक धावा करणारा यष्टिरक्षक फलंदाज कोण ठरला आहे? उत्तर आहे ऑप्शन सी ऋषभ पंत. प्रश्न 219, कोणत्या राज्यातील अरंथुकल हे QMS प्रमाणपत्र प्राप्त करणारे पहिले पोलीस स्टेशन ठरलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन बी केरळ राज्यातील. प्रश्न 220, पुणे येथे सुरू असलेल्या इंडियन ओपन ॲथलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या साक्षी चव्हाण हिने किती मीटर मध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन डी 100 मीटरमध्ये. प्रश्न 221, पुणे येथे सुरू असलेल्या इंडियन ओपन ॲथलेटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत
छत्रपती संभाजीनगरच्या साक्षी चव्हाण हिने कोणते पदक जिंकलेले? उत्तर ऑप्शन सी सुवर्ण पदक जिंकलेले. प्रश्न 222. इंग्लंडमध्ये सर्वाधिक शतकी भागीदारी करणारे फलंदाज कोण ठरलेले? उत्तर ऑप्शन बी रिषभ पंत आणि के.एल. राहुल. प्रश्न 223. रिषभ पंत इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक किती षटकार मारणारा फलंदाज ठरलेला आहे? उत्तर ऑप्शन ए 36 षटकार मारणारा फलंदाज ठरलेला आहे. प्रश्न 224. विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा 2025 महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? उत्तर ऑप्शन डी इगा स्विवाटेक यांनी. प्रश्न 225. 2025चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? उत्तर ऑप्शन बी वर्षा देशपांडे यांना. प्रश्न 226. कोणत्या देशाची टेनिसपटू इगा स्विवाटेक हिने विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा 2025 महिला एकेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे? उत्तर ऑप्शन डी ही पोलंड या देशाची आहे. प्रश्न 227. पशुपालन कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले? उत्तर ऑप्शन सी महाराष्ट्र. प्रश्न 228. रेल्वे सुरक्षा दलांच्या महासंचालकपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरलेल्या आहेत? उत्तर ऑप्शन ए सोनाली मिश्रा. प्रश्न 229. UPI ट्रान्झॅक्शन मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर ऑप्शन डी महाराष्ट्र. प्रश्न 230. युनेस्कोच्या 47व्या जागतिक वारसा समितीचे अधिवेशन कुठे पार पडले? उत्तर आहे ऑप्शन बी पॅरिस या ठिकाणी. प्रश्न 231. कोणत्या जिल्ह्यातील वर्षा देशपांडे यांना 2025चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? तर वर्षा देशपांडे या साताराच्या आहेत. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न 232. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला राज्यसभेवर नामनिर्देशित केलेले? उत्तर आहे ऑप्शन सी उज्ज्वल निकम यांना. प्रश्न 233. हर्षवर्धन श्रीगुला यांची राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झाली आहे. ते कोणत्या खात्याचे माजी सचिव आहेत? उत्तर आहे ऑप्शन ए परराष्ट्र खात्याचे माजी सचिव आहेत. प्रश्न 234. बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे? उत्तर ऑप्शन सी डॉक्टर मनमोहन सिंग सिटी युनिव्हर्सिटी ठेवण्यात आलेले आहे. प्रश्न 235. AR हरिकृष्णम भारताचा कितवा ग्रँड मास्टर बनलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन बी 87वा. प्रश्न 236. कोणत्या ठिकाणचे विद्यापीठ हे देशातील पहिले विद्यापीठ आहे जे माजी पंतप्रधानांच्या नावाने नामांकित केले आहे? उत्तर आहे ऑप्शन डी बेंगळुरू या ठिकाणचे विद्यापीठ हे देशातील पहिले विद्यापीट आहे जे माजी पंतप्रधानांच्या नावाने नामांकित झालेले आहे. प्रश्न 237. देशातील एकूण UPI व्यवहारांमध्ये महाराष्ट्राचा वाटा किती टक्के? उत्तर आहे ऑप्शन ए 8.80%. प्रश्न 238. विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा 2025 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? उत्तर ऑप्शन सी यानिक सिन्नर यांनी. प्रश्न 239. कोणत्या राज्याचा AR हरिकृष्णम भारताचा 87वा ग्रँड मास्टर बनलेला आहे? उत्तर ऑप्शन बी केरळ राज्याचा. प्रश्न 240. यानिक सिन्नर विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारा कोणत्या देशाचा पहिला टेनिसपटू ठरलेला आहे? उत्तर ऑप्शन डी इटली या देशाचा. प्रश्न 251. AI द्वारा संचलित पहिले हॉटेल कोठे उघडण्यात आलेले आहे? तर AI द्वारा संचलित पहिले हॉटेल ऑप्शन डी दुबई या ठिकाणी उघडण्यात आलेले आहे. प्रश्न 252. पिंटर प्राइज 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? उत्तर ऑप्शन ए लीला अबोलेला यांना करण्यात आलेले आहे. प्रश्न 253. पेन पिंटर प्राइज ब्रिटनमध्ये राहिलेल्या कोणत्या भाषेतील साहित्यिकाला देण्यात आलेले आहे? उत्तर ऑप्शन सी इंग्रजी भाषेतील साहित्यिकाला देण्यात आलेले आहे हे प्राइज. 254. भारतातील पहिली ई-ट्रॅक प्रोत्साहन योजना कोणत्या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे? तर भारतातील पहिली ई-ट्रॅक प्रोत्साहन योजना ऑप्शन बी PME ड्राईव्ह या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेले आहे. प्रश्न 255. लीला अबोलेला
कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर लीला अबोलेला या ऑप्शन डी सुदान या देशाशी संबंधित आहेत. 256 पहिल्यांदा कोणता देश T20 वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये पात्र ठरला? उत्तर आहे ऑप्शन सी इटली हा देश. प्रश्न 257 लंडनमध्ये झालेल्या ग्लोबल हेल्थ अवॉर्डमध्ये कोणाला सर्जन ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात आले? उत्तर आहे ऑप्शन डी डॉक्टर चिन्मय गुप्ते. प्रश्न 258 T20 वर्ल्ड कप 2026चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? उत्तर आहे ऑप्शन ए श्रीलंका आणि भारत. प्रश्न 259 हरेला त्योहार कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? तर हरेला हा त्योहार ऑप्शन डी हिमाचल आणि उत्तराखंड या 2 राज्यांमध्ये साजरा करण्यात येतो. प्रश्न 260 भारतीय वंशाचे फिरोज कचालिया कोणत्या देशाचे पोलीस मंत्री बनले आहेत? उत्तर आहे ऑप्शन बी दक्षिण आफ्रिकेचे. प्रश्न 261 ट्रेड फॅसिलिटेशन कॉन्फरन्स 2025 कोठे आयोजित करण्यात आलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन डी नवी दिल्ली या ठिकाणी. प्रश्न 262 ट्रेड फॅसिलिटेशन कॉन्फरन्स 2025 उद्घाटन नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन सी पंकज चौधरी यांच्या हस्ते. प्रश्न 263 लंडनमध्ये झालेल्या ग्लोबल हेल्थ अवॉर्डमध्ये डॉक्टर चिन्मय गुप्ते यांना सर्जन ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांचा जन्म कुठे झालेला आहे? उत्तर आहे ऑप्शन ए पुणे या ठिकाणी जन्म झालेला आहे त्यांचा. प्रश्न 264 हरियाणाच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर हरियाणाच्या राज्यपालपदी ऑप्शन डी असीम कुमार घोष यांची नियुक्ती झालेली आहे. प्रश्न 265 पशुपती राजू यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेली आहे? उत्तर ऑप्शन बी गोवा या राज्याच्या. प्रश्न 266 लडाखच्या नायब राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर ऑप्शन ए कविंदर गुप्ता यांची. प्रश्न 267 असीम कुमार घोष यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी निवड झालेली आहे? उत्तर ऑप्शन सी हरियाणा. प्रश्न 268 अमरनाथ यात्रा सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू केलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन ए ऑपरेशन शिवा. प्रश्न 269 गोवा राज्याच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? उत्तर आहे ऑप्शन सी पशुपती राजू. प्रश्न 270 कविंदर गुप्ता यांची कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती झालेली आहे? उत्तर आहे ऑप्शन बी लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या. प्रश्न 271 युरोपियन चॅम्पियन विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन डी चेल्सी संघ यांनी. प्रश्न 272 जून महिन्यात घाऊक किंमत निर्देशकांवर आधारित महागाई दर किती टक्के वर घसरलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन ए 0.13. प्रश्न 273 गोष्ट रिझर्व्ह बँकेची पुस्तक कोणी लिहिलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन सी विद्याधर अनास्कर यांनी. प्रश्न 274 न्यू कॅलेडोनियाला कोणत्या देशातील राज्याचा दर्जा भेटलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन बी फ्रान्स. प्रश्न 275 पांडुलिपी विरासत वैश्विक संमेलन 2025 कोठे आयोजित करण्यात येणार आहे? उत्तर आहे ऑप्शन डी भारत या देशामध्ये. प्रश्न 276 मेजर लीग क्रिकेट 2025चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? उत्तर आहे ऑप्शन डी MI न्यूयॉर्कने. प्रश्न 277 जगात पर्यटन अर्थव्यवस्थेत भारताची रँक कितवी आहे? उत्तर आहे ऑप्शन ए 8वी. प्रश्न 278 जगात पर्यटन अर्थव्यवस्थेत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर आहे ऑप्शन सी अमेरिका हा देश. प्रश्न 279 BIMSTEC पोर्ट्स परिषद दुसरी आवृत्ती कोठे पार पडली आहे? उत्तर आहे ऑप्शन बी विशाखापट्टणम या ठिकाणी. प्रश्न 280 राष्ट्रपतींनी कोणत्या कलमाअंतर्गत 4 जणांना राज्यसभेच्या खासदारपदी नामनिर्देशन केलेले? उत्तर आहे ऑप्शन डी 80 कलमाअंतर्गत 4 जणांना राज्यसभेच्या खासदारपदी राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले. प्रश्न 281 राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? उत्तर आहे ऑप्शन सी अभिजात शेठ यांची. प्रश्न 282
जगातील सर्वोत्तम विमान कंपनी 2025चा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, कतार एअरवेज यांना. प्रश्न 283, नुकताच कोणत्या देशाने भारतासोबत मुक्त व्यापार करार केलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन ए, स्वित्झर्लंड या देशाने. प्रश्न 284, नुकतीच डॉक्टर मीनाक्षी जैन यांची राज्यसभेच्या नामनिर्देशित खासदार म्हणून निवड झाली आहे. त्या कोणत्या क्षेत्रातील संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, शिक्षण क्षेत्राशी. प्रश्न 285, जगातील सर्वोत्तम विमान कंपनीचा पुरस्कार कतार एअरवेजला कितव्यांदा मिळाला? उत्तर आहे ऑप्शन बी, 9व्यांदा मिळालेला आहे. प्रश्न 286, BIMSTEC स्पोर्ट्स परिषद दुसरी आवृत्तीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडले? उत्तर आहे ऑप्शन डी, सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते. प्रश्न 287, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात शुभांशु शुक्ला किती दिवस राहिले? उत्तर आहे ऑप्शन सी, 18 दिवस राहिले. प्रश्न 288, जून 2025 मध्ये भारताची व्यापारी तूट घटून किती अब्ज डॉलर झालेले? उत्तर आहे ऑप्शन ए, 18.78%. प्रश्न 289, जूनमध्ये भारताची निर्यात किती अब्ज डॉलरवर स्थिर राहिलेले? उत्तर आहे ऑप्शन डी, 35.14. प्रश्न 290, ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्कने कसोटीमध्ये कितव्यांदा 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतलेले? उत्तर आहे ऑप्शन बी, 15 वेळा. प्रश्न 291, बिटकॉइनचे संस्थापक सातोशी नाकामोटो हे जगातील श्रीमंतांच्या यादीत कितव्या स्थानावर आहे? उत्तर आहे ऑप्शन ए, 12व्या स्थानावर. प्रश्न 292, कोणत्या देशामध्ये भारतीय नर्स निमिषा प्रिया हिला सुनावण्यात आलेल्या फाशीची शिक्षा स्थगित करण्यात आली? उत्तर आहे ऑप्शन सी, येमेन या देशामध्ये. प्रश्न 293, कोणत्या राज्यात कृषी समृद्धी योजना राबवण्यात येणार आहे? उत्तर आहे ऑप्शन ए, महाराष्ट्र या राज्यामध्ये. प्रश्न 294, ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्कने कसोटी क्रिकेटमध्ये किती विकेटचा टप्पा गाठलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, 400 विकेटचा टप्पा गाठलेला आहे. प्रश्न 295, वेस्ट इंडिजचा कसोटी क्रिकेट संघ दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात निचांकी किती धावांवर बाद झालेला आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, 27 धावांवर बाद झालेला आहे. प्रश्न 296, टेस्ला कार कंपनीने भारतातील पहिले शोरूम कुठे उघडलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, मुंबई या ठिकाणी. प्रश्न 297, कोणत्या वर्षी कसोटीमध्ये न्यूझीलंड क्रिकेट संघ सर्वात कमी 26 धावांवर बाद झालेला आहे? उत्तर आहे ऑप्शन ए, 1995 मध्ये. प्रश्न 298, कोणत्या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पुरागमन होणार आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, 2028व्या वर्षीच्या. प्रश्न 299, 2028च्या ऑलिम्पिक स्पर्धा कुठे आयोजित करण्यात येणार आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, लॉस एंजेलिस या ठिकाणी. प्रश्न 300, लॉस एंजेलिस येथे होणार ऑलिम्पिक स्पर्धेत किती वर्षानंतर क्रिकेटचा समावेश होणार आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, 128 वर्षानंतर. प्रश्न 301, कोणत्या राज्याच्या विधानसभेत धार्मिक अवमान विरोधी विधेयक सादर केले आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, पंजाब राज्याच्या. प्रश्न 302, पारंपरिक ज्ञान डिजिटल लायब्ररी लॉन्च करणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन ए, भारत हा देश ठरलेला आहे. प्रश्न 303, 15वी हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025चे विजेतेपद कोणी जिंकले? उत्तर आहे ऑप्शन सी, झारखंड या राज्याने. प्रश्न 303, टेलिस्मॅन सेबर 2025 सराव कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी. प्रश्न 304, ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित टेलिस्मॅन सेबर 2025 सराव मध्ये किती देश सहभागी झाले? उत्तर आहे ऑप्शन डी, 19 देश सहभागी झालेले आहेत. प्रश्न 305, ऑस्ट्रेलियामध्ये टेलिस्मॅन सेबर 2025 सरावाच्या कितव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आलेले? उत्तर आहे ऑप्शन सी, 11व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रश्न 306, जागतिक युवा कौशल्य दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे ऑप्शन बी, 15 जुलैला जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात येतो. प्रश्न 307, बेहेदियन खलाम त्योहार कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? तर बेहेदियन खलाम हा ऑप्शन ए, मेघालय या राज्यामध्ये साजरा करण्यात येणारा त्योहार आहे.
प्रश्न 308 मेघालयमध्ये यावर्षी कोणत्या कालावधीत बेहदियन खलाम त्योहार साजरा करण्यात येणार आहे? उत्तर आहे ऑप्शन डी 11 ते 14 जुलै. प्रश्न 309 कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती झाली? उत्तर आहे ऑप्शन बी न्या विभू भाकरू यांची नियुक्ती झालेली आहे. प्रश्न 310 कोणत्या कालावधीत ऑस्ट्रेलियामध्ये टेलिस्मेन सॅब्रे 2025 सराव आयोजित करण्यात आलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन डी 13 जुलै ते 4 ऑगस्ट या दरम्यान. प्रश्न 311 कोणत्या राज्यातील याकटेन गावाला भारतातील पहिला डिजिटल नोमेड विलेज भटके गाव घोषित करण्यात आलेलं आहे? उत्तर आहे ऑप्शन सी सिक्कीम या राज्यातील. प्रश्न 312 जून 2025 महिन्यातील ICC प्लेयर ऑफ मंथ पुरुष कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन ए एडम मार्क्रम. प्रश्न 213 गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे ऑप्शन डी न्यायाधीश आशुतोष कुमार यांची. प्रश्न 314 न्यायाधीश विभू भाकरू यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे ऑप्शन बी कर्नाटक या राज्याच्या. प्रश्न 315 न्यायाधीश आशुतोष कुमार यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी निवड करण्यात आलेली आहे? उत्तर आहे ऑप्शन ए गुवाहाटी. प्रश्न 316 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणाला कलिंगा रत्न पुरस्कार 2025 पुरस्कार दिलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन सी धर्मेंद्र प्रधान यांना. प्रश्न 317 केंद्रीय मंत्रिमंडळाने किती वर्षासाठी पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेस मंजुरी दिलेली आहे? उत्तर आहे ऑप्शन ए 6 वर्षासाठी. प्रश्न 318 पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेस केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून देशात किती जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे ही योजना? उत्तर आहे ऑप्शन सी 100 जिल्ह्यामध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. प्रश्न 319 पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेस केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून या योजनेत किती कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन बी 1.7% शेतकऱ्यांना लाभ देण्याचं म्हणजे 1.7 कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्याचं उद्दिष्ट ठरलेलं या योजनेद्वारे. प्रश्न 320 भारतात कोणत्या राज्यात हायड्रोकार्बन सापडलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन डी आसाम या राज्यामध्ये. प्रश्न 321 राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन ए प्रशांत कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न 322 थेट तेल उत्पादन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरणार आहे? उत्तर आहे ऑप्शन सी आसाम हे राज्य. प्रश्न 323 ICC कसोटी क्रमवारीत फलंदाजामध्ये कोणी प्रथम स्थान पटकावलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन बी जो रूट याने. प्रश्न 324 हॉकी प्रो लीग 2024-25 साठी पॉलीग्राफ मॅजिक स्किल पुरस्कार महिला गटात कोणी जिंकलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन डी दीपिका शेरावतने. प्रश्न 325 हॉकी प्रो लीग 2024-25 साठी पॉलीग्राफ मॅजिक स्किल पुरस्कार पुरुष गटात कोणत्या देशाचा व्हिक्टर वेगनेज याने जिंकलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन डी बेल्जियम या देशाचा. प्रश्न 326 भारतीय सेनाद्वारा प्रचंड शक्ती अभ्यासाचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? उत्तर आहे ऑप्शन ए उत्तर प्रदेश या ठिकाणी. प्रश्न 327 भारताचा पहिला वेदर डेरिव्हेटिव्ह मार्केट कोणी लॉन्च केलेलं आहे? उत्तर आहे ऑप्शन सी NCDEX ने. प्रश्न 328 आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे ऑप्शन बी 17 जुलैला. प्रश्न 329 युवा आध्यात्मिक शिखर संमेलनाचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? उत्तर आहे ऑप्शन डी वाराणसी या ठिकाणी. प्रश्न 330 कोणत्या कालावधीत वाराणसी येथे युवा आध्यात्मिक शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे? उत्तर आहे ऑप्शन सी 18 ते 20 जुलै. प्रश्न 331 भारताचा दुसरा सर्वात लांब केबल स्टे ब्रिज कोणत्या राज्यात बनवण्यात आला आहे? उत्तर आहे ऑप्शन बी कर्नाटक या राज्यामध्ये. प्रश्न 332 माय डीड प्रोजेक्ट कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन ए हिमाचल या राज्यात हिमाचल प्रदेश.
प्रश्न 333 कर्नाटक राज्यात भारताचा दुसरा सर्वात लांब केबल स्टे ब्रिज बनवण्यात आला असून त्याची लांबी किती किलोमीटर आहे? उत्तर आहे ऑप्शन डी 2.44 किलोमीटर. प्रश्न 334 भारताचा पहिला ॲक्वा टीच पार्कचा शुभारंभ कोणत्या राज्यात करण्यात आलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन बी आसाम या राज्यामध्ये. प्रश्न 335 कर्नाटक राज्यात भारताचा दुसरा सर्वात लांब केबल स्टे ब्रिज बनवण्यात आला असून त्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन डी नितीन गडकरी यांच्या हस्ते. प्रश्न 336 2025 समर वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन सी जर्मनी या देशामध्ये. प्रश्न 337 कोणत्या राज्याने 125 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केलेली आहे? उत्तर आहे ऑप्शन ए बिहार या राज्याने. प्रश्न 338 भारत सरकार कोणाच्या 100व्या जयंतीनिमित्त 100 रुपयाचे नाणे चलनात आणणार आहे? उत्तर आहे ऑप्शन डी एम.एस. स्वामीनाथन यांच्या स्मरणार्थ. प्रश्न 339 उंगलूदन स्टॅलिन प्रोग्राम कुठे सुरू करण्यात येणार आहे? उत्तर आहे ऑप्शन बी तमिळनाडू या ठिकाणी. प्रश्न 340 कर्नाटक राज्यात भारताचा दुसरा सर्वात लांब केबल स्टे ब्रिज कोणत्या नदीवर बनवण्यात आणलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन ए शरावती नदीवर. प्रश्न 341 2025 समर वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सचे आयोजन कोणत्या कालावधीत जर्मनीमध्ये करण्यात येणार आहे? उत्तर आहे ऑप्शन सी 16 ते 27 जुलै. प्रश्न 342 इंग्लंड सरकारने मतदानाचे किमान वय 18 वरून वर्षावर आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रश्न 343 युलिया स्विरिडेंको यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे? उत्तर आहे ऑप्शन सी युक्रेन. प्रश्न 344 बिहार राज्य सरकारने किती युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे? उत्तर आहे ऑप्शन बी 125 युनिटपर्यंत. प्रश्न 145 कोणत्या देशाने मतदानाचे किमान वय 18 वरून 16 वर्षापर्यंत आणण्याचा निर्णय घेतला आहे? उत्तर आहे ऑप्शन डी इंग्लंड. प्रश्न 346 केंद्राच्या स्वच्छ सर्वे 2024-25 मध्ये महाराष्ट्राने किती पुरस्कार जिंकलेले आहेत? उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्राने 10 पुरस्कार जिंकलेले आहेत. प्रश्न 347 केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या सुंदर शहरासाठी देशात पहिला क्रमांक कोणत्या शहराने पटकावला आहे? उत्तर आहे ऑप्शन सी मीरा भाईंदर या शहराने. प्रश्न 348 स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 स्पर्धेत कोणत्या शहराने देशात प्रथम स्थान पटकावलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन बी अहमदाबाद या शहराने. प्रश्न 349 स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 स्पर्धेत 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या गटात कोणत्या महानगरपालिकेने सुपर स्वच्छ लीग सिटी पुरस्कार पटकावलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन डी नवी मुंबई. प्रश्न 350 स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 स्पर्धेत कोणत्या नगरपालिकेने 50,000 ते 3 लाख लोकसंख्या गटात दुसरे स्थान पटकावलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन डी कराड या शहराने. प्रश्न 351 क्यूएस बेस्ट स्टुडंट सिटीज रँकिंगनुसार विद्यार्थ्यांसाठी जगात सर्वात बेस्ट शहर कोणते? उत्तर आहे ऑप्शन ए सेऊल. प्रश्न 352 क्यूएस बेस्ट स्टुडंट सिटीज रँकिंग नुसार विद्यार्थ्यांसाठी भारतात सर्वात बेस्ट शहर कोणते? उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई शहर. 353 आकाश प्राईम सुरक्षा प्रणाली कोणी विकसित केली? उत्तर आहे ऑप्शन बी DRDOने आकाश प्राईम सुरक्षा प्रणाली विकसित केलेली आहे. प्रश्न 354 पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेसाठी 2025-26 साठी किती कोटी निधी मंजूर केलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन डी 24,000 कोटी. प्रश्न 355 क्यूएस बेस्ट स्टुडंट सिटीज रँकिंगनुसार जगात मुंबई शहर कितव्या क्रमांकावर आहे? उत्तर आहे ऑप्शन सी 98व्या क्रमांकावर. प्रश्न 356 नॅशनल कॉन्फरन्स ऑन गुड गव्हर्नन्स प्रॅक्टिसचे आयोजन कुठे करण्यात आलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन बी भुवनेश्वर या ठिकाणी. प्रश्न 357 देशात स्वच्छतेमध्ये कोणत्या शहराला प्रथम स्थान मिळालेले आहे? उत्तर आहे ऑप्शन ए इंदोर या शहराला. प्रश्न 358 इंदोर सलग कितव्यांदा देशात सर्वात स्वच्छ शहर ठरलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन डी 8व्यांदा शहर हे स्वच्छ ठरलेले आहे. प्रश्न 359
ट्रायबल जेनोम प्रोजेक्ट सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात. प्रश्न 360 ICAR च्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली? उत्तर आहे ऑप्शन डी 97 वर्ष पूर्ण झालेले. प्रश्न 361 भारताने कोणत्या ठिकाणी पृथ्वी 2 आणि अग्नी 1 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली? उत्तर आहे ऑप्शन सी ओडिशा या ठिकाणी. प्रश्न 363 पृथ्वी 2 हे क्षेपणास्त्र जमिनीपर्यंत किती किलोमीटरपर्यंत मारा करू शकते? उत्तर आहे ऑप्शन ए 350 किलोमीटरपर्यंत. प्रश्न 364 अग्नी 1 क्षेपणास्त्र किती किलोमीटरपर्यंत मारा करू शकते? उत्तर आहे ऑप्शन डी 700 किलोमीटरपर्यंत. प्रश्न 365 कोणत्या देशाने द रेजिस्टन्स फ्रंट TRF ला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे? उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका या देशाने. प्रश्न 366 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन ए सांगली या जिल्ह्यातील. प्रश्न 367 कोणत्या देशाची ऑलिव्हिया स्मिथ ही महिला फुटबॉलपटू इतिहासातील सर्वात मोठी महागडी खेळाडू ठरलेले? उत्तर आहे ऑप्शन सी कॅनडा या देशाची. प्रश्न 368 CISF च्या खेळाडूंनी 2024-25 मध्ये एकूण किती पदकांची कमाई केली आहे? उत्तर आहे ऑप्शन ए 159 पदकांची. प्रश्न 359 भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रायव्हिंग सपोर्ट जहाज निस्तार च्या अनावरण कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? उत्तर आहे ऑप्शन सी विशाखापट्टणम या ठिकाणी. प्रश्न 370 ग्रीन हायड्रोजन समिट 2025 चे आयोजन कुठे करण्यात आले येत आहे? उत्तर आहे ऑप्शन ए बी आंध्र प्रदेश या ठिकाणी. प्रश्न 371 भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रायव्हिंग सपोर्ट जहाज निस्तारचे वजन किती टन आहे? उत्तर आहे ऑप्शन डी 10,500 टन. प्रश्न 372 सिम्बेक्स नौसेना अभ्यासाचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? उत्तर आहे ऑप्शन ए सिंगापूर या ठिकाणी. प्रश्न 373 कोणत्या कालावधीत ग्रीन हायड्रोजन समिट 2025 चे आयोजन आंध्र प्रदेशमध्ये करण्यात आले आहे? उत्तर आहे ऑप्शन सी 18 व 19 जुलै या दरम्यान. प्रश्न 374 इंडियन गोल्फ प्रीमियर लीगच्या ब्रँड अँबॅसेडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे ऑप्शन बी युवराज सिंग यांची. प्रश्न 375 भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रायव्हिंग सपोर्ट जहाज निस्तारची लांबी किती मीटर आहे? उत्तर आहे ऑप्शन डी 120 मीटर. प्रश्न 376 खेला भारत कॉन्क्लेव्ह चे आयोजन कुठे करण्यात आलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन डी नवी दिल्ली या ठिकाणी. प्रश्न 377 इडन ग्रेट प्लांट कॉन्झर्वेशन प्रोग्राम कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन ए उत्तर प्रदेश या राज्याने. प्रश्न 378 आदिती चौहानने कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केलेले? तर आदिती चौहानने ऑप्शन सी फुटबॉल या खेळातून निवृत्ती जाहीर केलेले. प्रश्न 379 आदिती चौहान हिने फुटबॉल खेळातून निवृत्ती घेतली असून ती कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन बी तमिळनाडू या राज्याशी. प्रश्न 380 फिडे वुमन वर्ल्ड कप 2025 मध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेले? उत्तर आहे ऑप्शन डी कोनेरू हम्पी. प्रश्न 381 कोनेरू हम्पी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन सी आंध्र प्रदेश. प्रश्न 382 कोणती बँक नेट झिरो बँकिंग अलायन्स मधून बाहेर पडलेले? उत्तर आहे ऑप्शन बी HSBC. प्रश्न 383 नेट झिरो बँकिंग अलायन्स ची स्थापना कधी झाली? उत्तर आहे ऑप्शन ए 2021 मध्ये. प्रश्न 384 शक्तिश्री कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे? उत्तर आहे ऑप्शन डी ओडिसा या राज्याने. प्रश्न 385 भारताची पहिली स्वदेशी मलेरिया लसीचे नाव काय आहे? उत्तर आहे ऑप्शन बी ॲडफ्लॅक्सिव्हॅक्स. उत्तर आहे ऑप्शन 386 भारताची पहिली स्वदेशी मलेरिया ॲडफ्लॅक्सिव्हॅक्स कोण विकसित करत आहे? उत्तर आहे ऑप्शन डी ICMR. प्रश्न 387 दूध उत्पादनासाठी दूध सबसिडी योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? उत्तर आहे ऑप्शन सी आसाम या राज्याने. प्रश्न 388 भारताचे MiG-21 फायटर जेट्स कधी निवृत्त होणार आहे? उत्तर आहे ऑप्शन ए सप्टेंबर 2025 मध्ये.
प्रश्न 389, रस्ते नेटवर्कमध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर पोहोचला आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, दुसऱ्या क्रमांकावर. प्रश्न 390, रस्ते नेटवर्कमध्ये जगात कोणत्या देश प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, अमेरिका. प्रश्न 391, भारताची रस्ते निर्माण करण्याची गती 12 किलोमीटर प्रति तास वरून किती कमी झालेले? उत्तर आहे ऑप्शन ए, 34. प्रश्न 392, अपाचे हेलिकॉप्टर भारतात दाखल झाले असून कोणत्या देशाच्या बोईंग कंपनीने भारतीय लष्कराला दिले आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, अमेरिका या देशाच्या. प्रश्न 393, अपाचे हेलिकॉप्टर किती किलोमीटर प्रति तास वेगाने उडू शकते? उत्तर आहे ऑप्शन ए, 280 किलोमीटर प्रति तास. प्रश्न 394, ICCने जाहीर केलेल्या महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोण प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, स्मृती मंधना. प्रश्न 395, कोणता देश पुन्हा एकदा युनेस्को संघटनेतून बाहेर पडला आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, अमेरिका. प्रश्न 396, अपाचे हेलिकॉप्टरची उडण्याची क्षमता किती किलोमीटर आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, 550 किलोमीटर. प्रश्न 397, कोणत्या भारतीय ॲपला जिनिव्हा SZ मे UNWSIS चॅम्पियन अवॉर्ड 2025ने सन्मानित करण्यात आलेले? उत्तर आहे ऑप्शन ए, मेरी पंचायत ॲप. प्रश्न 398, भारताचा पहिला सेंटर ऑफ एक्सेलन्स फॉर हॉर्नबिल कॉन्व्हर्जन कोणत्या राज्यात सुरू केलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, तमिळनाडू या राज्यात. प्रश्न 399, भारताचा पहिला खनन पर्यटन प्रोजेक्ट कुठे सुरू करण्यात आलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, झारखंड या ठिकाणी. प्रश्न 400, इस्रोद्वारा निसार सॅटेलाइट कोणत्या अंतराळ संस्थेच्या मदतीने लॉन्च करण्यात आलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, नासा या संस्थेच्या. प्रश्न 401, इस्रो आणि नासाद्वारा निसार सॅटेलाइट कधी लॉन्च करण्यात येणार आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, सी, 30 जुलैला. प्रश्न 402, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये भारताची रँक कितवी असं आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, 77वी रँक आहे. प्रश्न 403, कृषी समृद्धी योजना कोणत्या राज्यात राबवण्यात येणार आहे? उत्तर आहे ऑप्शन ए, महाराष्ट्र या राज्यामध्ये. प्रश्न 404, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये भारताची रँक कितवी आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, 80वी. प्रश्न 405, भारताच्या पासपोर्टने आता किती देशात व्हिसा फ्री प्रवास केला जाऊ शकतो? उत्तर आहे ऑप्शन बी, 59 देशांमध्ये. प्रश्न 406, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, सिंगापूर. प्रश्न 408, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये कोणता देश सर्वात शेवटी आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, अफगाणिस्तान. प्रश्न 409, भारत NCX 2025 काय आहे? उत्तर आहे ऑप्शन ए, राष्ट्रीय सायबर सुरक्षा अभ्यास. प्रश्न 410, राष्ट्रीय सायबर सुरक्षा अभ्यासचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, गुजरात या ठिकाणी. प्रश्न 411, वन टाइम रेग्युलेशन स्कीम 2025 कुठे लॉन्च करण्यात आलेले? उत्तर आहे ऑप्शन बी, पॉंडिचेरी या ठिकाणी. प्रश्न 412, मिझो हायस्पो राहब पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केलेले? तर मिझो हायस्पो राहब हे पोर्टल ऑप्शन ए, मिझोरम या राज्याने सुरू केलेले आहे. प्रश्न 413, ग्रीन हायड्रोजन व्हॅली इनिशिएटिव्ह कोणी लॉन्च केलेले? उत्तर आहे ऑप्शन सी, आंध्र प्रदेशने. प्रश्न 414, हरमनप्रीत कौर वनडेमध्ये इंग्लंडमध्ये 1000 धावा करणारी कितवी भारतीय फलंदाज ठरलेले? उत्तर आहे ऑप्शन ए, दुसरी. प्रश्न 415, हरमनप्रीत कौर वनडेमध्ये 4000 धावा करणारी कितवी भारतीय फलंदाज ठरलेले? उत्तर आहे ऑप्शन सी, तिसरी. प्रश्न 416, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, नितीन गडकरी यांना. प्रश्न 417, नितीन गडकरी यांना कितवा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, 43वा. प्रश्न 418, भारत आणि कोणत्या देशाने ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केले आहेत? उत्तर आहे ऑप्शन ए, ब्रिटन या देशाच्या. प्रश्न 419, भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारामुळे वार्षिक व्यापारात किती अब्ज डॉलर वाढ होणार आहे? उत्तर आहे ऑप्शन सी, 34 अब्ज डॉलर. प्रश्न 420, मॉर्गन स्टॅनले यांच्या संस्थेच्या अहवालानुसार वैद्यकीय
उपकरणांच्या उत्पादनात देशातील एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे? उत्तर आहे ऑप्शन बी 17%. प्रश्न 421 मॉर्गन स्टॅनले या संस्थेच्या अहवालानुसार महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कोणत्या वर्षापर्यंत 1,00,000 कोटी डॉलरचे लक्ष्य गाठेल? उत्तर आहे ऑप्शन डी 2030 पर्यंत. प्रश्न 422 महाराष्ट्राचा GDP सध्या किती अब्ज डॉलर आहे? उत्तर आहे ऑप्शन सी 563 अब्ज डॉलर. 536 अब्ज डॉलर. प्रश्न 423 इंग्लंडमध्ये सर्वाधिक कोटी कसोटी धावा करणारा यष्टिरक्षक फलंदाज कोण ठरलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन बी ऋषभ पंत. प्रश्न 424 मॉर्गन स्टॅनले या संस्थेच्या अहवालानुसार देशाच्या वाहन निर्मिती आणि सुट्या भागाच्या उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे? उत्तर आहे ऑप्शन ए 20%. प्रश्न 425 जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज कोण ठरलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन डी ऋषभ पंत. प्रश्न 426 श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्ययन केंद्राचे उद्घाटन कोणत्या विद्यापीठात झालेले आहे? उत्तर आहे ऑप्शन बी JNU विद्यापीठात. प्रश्न 427 भारत आणि ब्रिटनमध्ये झालेल्या ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर भारताकडून कोणी स्वाक्षरी केलेले? उत्तर आहे ऑप्शन डी पियुष गोयल यांनी. प्रश्न 428 महाराष्ट्रात भारतातील कितव्या क्रमांकाचे निर्यातदार राज्य आहे? महाराष्ट्र भारतातील 2ऱ्या क्रमांकाचे निर्यातदार राज्य आहे. ऑप्शन सी बरोबर. प्रश्न 429 कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती अध्यासन केंद्राचे उद्घाटन कोणत्या विद्यापीठात झालेले आहे? उत्तर आहे ऑप्शन ए JNU. प्रश्न 430 महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राचा देशांतर्गत उत्पादनात किती टक्के वाटा आहे? उत्तर आहे ऑप्शन डी 22.5%. प्रश्न 431 फिडे वुमन्स बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली? उत्तर आहे ऑप्शन बी दिव्या देशमुख. प्रश्न 432 देशाचे कितवे सहकार धोरण अमित शहा यांच्या हस्ते जाहीर करण्यात आलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन ए 2रे. प्रश्न 433 कृषी पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी कोणत्या राज्याने मॅग्नेट प्रकल्प 2.0 मंजुरी दिलेली आहे? उत्तर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र राज्याने. प्रश्न 434 महाराष्ट्र सरकार कोणाच्या मदतीने मॅग्नेट प्रकल्प 2.0 राबवित आहे? उत्तर आहे ऑप्शन ए आशियाई विकास बँक. प्रश्न 435 महाराष्ट्रात केवळ कोणत्या काळात मॅग्नेट 2.0 योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे? उत्तर आहे ऑप्शन सी 2025 ते 31 या वर्षाच्या दरम्यान. प्रश्न 436 समुद्र पचेती या 2ऱ्या स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाजाचे जलावरण कोठे करण्यात आलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन बी पणजी या ठिकाणी. प्रश्न 437 विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात IRDA च्या अध्यक्षपदी केंद्र सरकारने कोणाची नियुक्ती केलेली आहे? उत्तर आहे ऑप्शन डी अजय सेठ यांची. प्रश्न 438 गोरबी या सौर ऊर्जा प्रोजेक्टचे उत्पादन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन ए राजस्थान राज्यामध्ये. प्रश्न 439 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने त्यांच्या 60व्या स्वातंत्र्य दिना दिवशी मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित केले? उत्तर आहे ऑप्शन सी मालदीव. प्रश्न 440 कोणत्या देशाद्वारे पॅलेस्टाईनला अधिकृत राज्य म्हणून मान्यता देण्यात आलेले? उत्तर आहे ऑप्शन बी फ्रान्स. प्रश्न 441 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मालदीवने कितव्यांदा स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित केले? उत्तर आहे ऑप्शन डी 60 वेळा. प्रश्न 442 कारगिल विजय दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे ऑप्शन सी 26 जुलैला. प्रश्न 443 कारगिल युद्ध भारत आणि कोणत्या देशामध्ये झालेले आहे? उत्तर आहे ऑप्शन बी पाकिस्तान. प्रश्न 444 मेरीटाईम फायनान्सिंग समिट 2025चे आयोजन कुठे करण्यात आलेले? उत्तर आहे ऑप्शन ए नवी दिल्ली या ठिकाणी. प्रश्न 449 कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा 2रा फलंदाज कोणता ठरलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन डी जो रूट. प्रश्न 450 हमारा पडोस हमारा समाधान योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? उत्तर आहे ऑप्शन बी पश्चिम बंगालने. प्रश्न 451 जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा कितवा फलंदाज बनलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन डी 2रा. प्रश्न 452 मालदीव देशाने त्यांच्या 60व्या स्वातंत्र्य दिनाने दिवशी मुख्य अतिथी म्हणून कोणाला निमंत्रित केलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन सी नरेंद्र मोदी यांना. प्रश्न 453 कोणत्या न्यायमूर्तीच्या विरोधात राज्यसभेमध्ये महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन ए न्यायमूर्ती यशवंत वर्मा. प्रश्न 454
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरुद्ध राज्यसभेत मांडण्यात आलेल्या महाभियोग प्रस्तावावर किती खासदारांनी सह्या केल्या आहेत? उत्तर आहे ऑप्शन डी 63 खासदारांनी. प्रश्न 455 इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरुपदी कोणाची निवड झालेली आहे? उत्तर आहे ऑप्शन बी उमा कांजीलाल. प्रश्न 456 भारत देश मालदीवला किती कोटींचे कर्ज देणार आहे? उत्तर आहे ऑप्शन ए 4850 कोटींचे. प्रश्न 457 इंग्लंड क्रिकेट खेळाचा खेळाडू जो रूटने कितवे आंतरराष्ट्रीय कसोटी शतक झळकावले आहे? उत्तर आहे ऑप्शन सी 38वे. प्रश्न 458 नरेंद्र मोदी सर्वाधिक काळ पंतप्रधानावर पदावर राहणारे कितवे नेते ठरलेले आहेत? उत्तर आहे ऑप्शन ए 2. प्रश्न 459 DRDOने कोणत्या राज्यात ड्रोनद्वारे प्रक्षेपित क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली? उत्तर आहे ऑप्शन सी आंध्र प्रदेश. प्रश्न 60 PM विकसित भारत योजनेची अंमलबजावणी कधीपासून करण्यात आलेली आहे? उत्तर आहे ऑप्शन बी 1 ऑगस्ट 2025 पासून. प्रश्न 461 ASSOCHAMच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे ऑप्शन डी निर्मला मिंडा यांची. प्रश्न 462 राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक 2025 लोकसभेत कोणी सादर केले? उत्तर आहे ऑप्शन सी मानसुख मांडवीय यांनी. प्रश्न 463 ग्लोबल हंगर इंडेक्स 2025 मध्ये भारताची रँक कितवी आहे? उत्तर आहे ऑप्शन डी 105वी. प्रश्न 164 भारत आणि सिंगापूर यांच्यातील युद्ध सराव बोल्ड कुरुक्षेत्र कोठे सुरू झाला? उत्तर आहे ऑप्शन 4 जोधपूर या ठिकाणी. प्रश्न 465 पेन ट्रान्सलेट पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे? उत्तर आहे ऑप्शन 3 गीतांजली श्री. प्रश्न 466 पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाचे पंतप्रधान स्वतंत्र दिवसाचे मुख्य अतिथी बनलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन 3 मालदीव या देशाचे. प्रश्न 467 अनाहत सिंग यांनी वर्ल्ड ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप 2025 कोणते पदक मिळवलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन 3 कांस्य पदक मिळवलेले आहे. प्रश्न 468 कोणत्या राज्याने TB परीक्षणासाठी CYTB स्किन टेस्ट सुरू केलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन 2 केरळ या राज्याने. प्रश्न 469 DRDOने प्रलय बॅलिस्टिक मिसाईलचे कोठून परीक्षण केलेले आहे? उत्तर आहे ऑप्शन 3 ओडिशा येथून. प्रश्न 70 जगभरात 29 जुलै कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन 2 जागतिक वाघ संरक्षण दिन. प्रश्न 471 कोणत्या राज्यात बुद्ध सम्यक दर्शन संग्रहालय व स्मारक स्तूपचे अनावरण करण्यात आले आहे? उत्तर आहे ऑप्शन 3 बिहार या राज्यात. प्रश्न 472 कोणी ज्ञान भारतम मिशनचा शुभारंभ केलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन 3 नरेंद्र मोदींनी. प्रश्न 473 भारताचे पहिले हिंदी माध्यमातील MBBS कॉलेज कोणत्या राज्याने सुरू होणार आहे? उत्तर आहे ऑप्शन 2 मध्य प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 474 कोणत्या राज्य सरकारने अटल मोहल्ला क्लिनिकचे नाव बदलून मदर टेरेसा ॲडव्हान्स हेल्थ क्लिनिक असे केलेले? उत्तर आहे ऑप्शन 4 झारखंड सरकार. प्रश्न 475 भारतीय सैन्याने कोणत्या राज्यात ड्रोन टेक्निक सराव केलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन 2 अरुणाचल प्रदेश. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण जुलै महिन्यातील संपूर्ण चालू घडामोडी पाहिलेल्या आहेत. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुम्हाला हा नक्कीच उपयोगी पडणार आहे येणाऱ्या एक्झाममध्ये. जर तुम्हाला यामध्ये काही चुका जाणवत असतील किंवा माझं स्पीड खूप जास्त आहे असं वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. त्यामुळे जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलेला असेल तर तुम्हाला धन्यवाद. असेच व्हिडिओ पुढे पाहायचे असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.